तर आज आपण तीर्थक्षेत्र बोरबन या ठिकाणी आलेलो आहे. तरी या ठिकाणी असलेले निसर्गरम्य म्हणजे चिंचेचे झाडे, वनक्षेत्र आणि त्याचबरोबर मिनी पंढरपूर असं म्हटलं जाणारं ठिकाण ते म्हणजे तीर्थक्षेत्र बोरबन. या ठिकाणी आज आपण भेट देण्याकरता आलेलो आहे. तर आपण तीर्थक्षेत्र बोरबन हे ठिकाण पाहून घेऊया. चला. तीर्थक्षेत्र बोरबन या ठिकाणास तीर्थक्षेत्र असे का म्हटलं जातं, कारण की या ठिकाणी शेजारीच आपण पाहू शकता की कृष्णा नदीचे खोरे वाहत आलेले आहे, जे महाबळेश्वरातून उगम पावलेले आहे. असे हे कृष्णा नदीचे खोरे वाहत पूर्ण कराडपर्यंत गेलेले आहे आणि त्याचबरोबर कोरेगाव तालुक्याचे हे शेवटचे टोक आहे. त्याचबरोबर कराड दक्षिण आणि कराड उत्तर या तालुक्याचे सुद्धा हे शेवटचे टोक आहे. चला तर आपण बोरबन विठ्ठल मंदिर या ठिकाणी भेट देऊया. विठ्ठल तीर्थक्षेत्र बोरबन या ठिकाणी भेट देण्या अगोदर आपण महादेवाला नमस्कार करूया. महादेवाचा स्तुती. ही महादेवाची पिंड ही तीर्थक्षेत्र बोरबन या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून आहे. या पिंडीवरती लोक बेल फूल वाहण्याकरता सोमवारी सर्वजण येतात. चला तर आपण तीर्थक्षेत्र बोरबन पाहू. आपण पाहू शकता की बोरबन विठ्ठल मंदिर तारगाव असे लिहिलेले आहे. या ठिकाणी हे बोरबन या ठिकाणी येते, परंतु या गावाला पोस्ट तारगाव असल्या कारणाने या गावात तारगावचे मंदिर सुद्धा असे म्हटले जाते. रामकृष्ण हरी माऊली. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी ही विठ्ठलाची मूर्ती स्थापन केलेली आहे. ही विठ्ठलाची मूर्ती ही 1954 साली या ठिकाणी स्थापन केलेली आहे. ही पूर्णतः मूर्ती पूर्णतः दगडी कोरीवकाम बांधकामामध्ये कोरली गेलेली आहे. तर आपण पाहू शकता या मंदिरामध्ये आल्यानंतर इथे एक गुफा आहे. या गुहेतूनच आपण प्रवेश करून बाहेर जाऊ शकतो. तर आपण गुफेमध्ये जात आहे. गुहेमध्ये तर आपण पाहू शकतो की गुहेच्या खालील बाजूस म्हणजेच या ठिकाणी जिथे विठ्ठलाची मूर्ती वरती आहे
याच ठिकाणी बरोबर खाली या पादुका आहे. या पादुका विठ्ठल विठ्ठल मंदिरामध्ये स्थापन केलेल्या आहेत आणि या पादुका या एकनाथ महाराज एकनाथ यांच्या आहेत. तर आपण पाहू शकतो या गुहेमध्ये आल्यानंतर पूर्णपणे थंडगार असे वातावरण आहे, कारण की शेजारीच पाहिलं पण ते कृष्णा नदीचे खोरे हे आहे. कृष्णा नदीचे खोरे असल्या कारणाने इथे आजूबाजूला पूर्णपणे पाणी असल्या कारणाने ह्या गुहेमध्ये आल्यानंतर एकदम थंडगार असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. कारण की थंड